आणि मुख्यमंत्र्याला गृहमंत्री साहेबाला फडणवीस साहेबांना विनंती की महानगरपालिकेच्या नगरपालिकेचे जे टॉयलेट आहेत ते आमच्या रॅलीत द्या, सहकार्य करा. पण तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता नाहीये, तुम्हाला गाड्याची चिंता नाहीये, तुम्हाला पेट्रोल डिझेलची चिंता नाही, तुम्हाला एकच चिंता आहे आणि सरकारला सुद्धा त्याची चिंता आहे. मग हा गाव कुठं चिंता नाही काय मग आता ते काय ते नैसर्गिक बरं ती आता काय हुंबलच झाली ना आमच्या पुढे भीती बरं ते प्रचंड संख्येने आहेत त्याच्यामुळे आम्हाला डोंगरावर मुक्काम केल्याशिवाय पर्यायच नाही. माग त्यांनी एकदा कंड आलता ना त्यांना आमच्यावर हल्ला नाही केला त्यांनी आमचे डोके फोडे पडेवर धुऱ्या करून ते बी तिकडं. मग आता मराठी आता सोपे नाहीत. आमच्या आई बहिणीला आणल्यावर आम्ही गप नसतो बसत. आता आम्ही शांततेत करा केलं की नाही आता शांततेत. तुम्ही आता जाताना रस्त्याने अनेक डोंगरांची तपासणी करताय, अनेक शेत बघताय, ते कशासाठी? आता डोंगर काय साठी बघत आहोत ते काय सांगायसारखं नाही. गावात काय आता इतके करोडोने जाणार आहेत हे भिताडाच्या आडून बसू नये म्हणून आपलं डोंगराच्या कडेला आपलं आमची चालली व्यवस्था. ते वेगळाच विषय. आता काय करावं मग आमच्याजवळ नाही काही. सगळ्या मुंबईतल्या जे महानगरपालिका आहेत जिल्ह्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांनी सगळे टॉयलेट पुरवले पाहिजेत. आणि मुख्यमंत्र्याला गृहमंत्री साहेबाला फडणवीस साहेबांना विनंती की महानगरपालिकेच्या नगरपालिकेचे जे टॉयलेट आहेत ते आमच्या रॅलीत द्या, सहकार्य करा. पण तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता नाहीये, तुम्हाला गाड्याची चिंता नाहीये, तुम्हाला पेट्रोल डिझेलची चिंता नाही, तुम्हाला एकच चिंता आहे आणि सरकारला सुद्धा त्याची चिंता आहे. मग हा गाव कुठं चिंता नाही काय मग आता ते काय ते नैसर्गिक बरं ती आता काय हुंबलच झाली ना आमच्या पुढे भीती बरं ते प्रचंड संख्येने आहेत त्याच्यामुळे आम्हाला डोंगरावर मुक्काम केल्याशिवाय पर्यायच नाही. गावात मुक्काम करून जमत नाही. त्यामुळे सरकारनं सगळे टॉयलेट द्यावेत, शांततेत रॅली येऊ द्यावी, सगळे वाहनं ट्रॅक्टर ते पण येऊन दिले पाहिजेत. काय त्यांना काय आम्ही काय दगड आणलेले नाही, त्यात काठ्या नाहीत काही नाहीत, अन्नधान्य आमचे कपडे आहेत त्याच्यात. शांततेत आम्हालाही बसून द्यावं. त्यांनी जवळपास 1000 हलग्या घेऊन चाललेले आहेत, 1000 हलग्या बुक झालेल्या आहेत तुमच्या. पूर्ण असं गावच्या गाव सोबत चालेल, गावाच्या गावात सोबत चालणार आहेत. गावागावात मराठी राहणार नाही आहेत. गणेश मंडळाचे ढोलीबाजी येतं, लय जेमा येतात, कबड्डी खेळणारे येतं, खो खो खेळणारे आहेत, कीर्तनकार आहेत, शिवशाहीर आहेत, भारूड करणारे येतं, जनजागरण करणारे आहेत. आमचे पारंपरिक जे मराठ्यांचे शेतकऱ्यांचे जे खेळ आहेत ते सगळे सोबत आहेत. आम्हाला टाइमपास म्हणून पाहिजे आणि आम्हाला खाय प्यायला जे लागतंय ते आम्ही सोबत साधनं सगळे घ्यायला आहे. सगळं बाजरीचं पीठ अर्धा क्विंटल एका माणसाला दळूनच नेणार, दळूनच नाही तर कुठं लफड करत बसायचं वाटाने. चूल पेरील सुरू दणका खायचं प्यायचं, रटून केलं रटून झोपायचं. हा हे काय मागं पुढं बघायचंच नाही. आता मराठी घरी थांबत नाहीत. मी म्हणतो अहो लोक बोंड फुटलं का कापसाचं लगेच यायची देत, एक फुटलं तरी लगेच टपकून यायची देत. कापसा फुटून देणार लोक. हरभऱ्याला पाणी देऊन ठेवलंय देणे. आता हरभरा एका पाण्यावर सुद्धा येतो. उसाला डबल पाणी देऊ राहिलेत वापसा व्हायना तरी बी. त्यांना म्हणलं काम उरकून घ्या. काही शेतकरी डबलच पाणी द्यायला लागले. ते म्हणलं माघारी दिवसात 2-4 महिने वापसा नाही झाला पाहिजे त्याच्यात. म्हणजे घावाला बी इतके पाणी द्यायला लागले. हे खोटं नाहीये. अहो इथं ट्रक बघितले की तुम्ही, आम्हाला अपेक्षित बी नव्हतं. लोकांना ट्रकच आणल्या जातात लांब त्याच्यात 500 माणसं बसते एका ट्रकीत. अशा व्यवस्था केल्या. पण तुमचं हे सगळं प्लॅनिंग बघून असं वाटतं की तुम्ही हे फार छोटं आंदोलन नाही करणार आहात. नाही करणार. मग आम्ही कोण खोटं सांगितलं सरकारला. म्हणूनच सांगतो तुम्ही प्रत्येक वेळेस मराठ्याचा अपमान नका करू. म्हणून सांगतो तुम्ही आंदोलन गांभीर्यानं घ्या. तुम्ही कोणाचं ऐकत असताना काही होत नाही ते कोण सांगत तुम्हाला ते बाव चाललेलं असत.